राम भोसल्यांना हे सहन झालं नाही, कारण ते क्षात्र कुळातले होते. मग त्यांना ते सहन झालं नाही, तर त्यांनी काय केलं, की त्यांनी ठरवलं याचा काटा काढायचा. आणि त्याप्रमाणे व्यूह रचून राम भोसल्यांनी त्याला ठार केलं, त्या कमिशनर. आणि मग वेश बदलून वगैरे ते तिथून पसार झाले. आणि बरं, पसार झाले तर त्यावेळेला जीप वगैरे गाड्या होत्या, पण त्यांना ते काही अवेलेबल नव्हतं. आत्ताच्या सारखं सगळं वाहनं बोकाळलेली नव्हती त्यावेळेला. तर ती सरकारी वाहनं असायची. मग त्यांनी काय केलं, वेषांतर केलं आणि एका घोड्यावर बसून ते तिथून पसार झाले. आणि ते वेगाने पुण्याच्या दिशेने यायला लागले. तर कात्रजच्या घाटापर्यंत आल्यानंतर त्यांना असं दिसलं एकंदरीत, की आपला पाठलाग होतोय आणि इंग्रज अधिकारी किंवा पोलीस ते आपला पाठलाग करतायत. आणि जीप मधनं पाठलाग होतोय. आता घोड्याचा वेग, जीपचा वेग याचा जरी विचार केला तरी आपण सहज सापडणं शक्य आहे. हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं, तेव्हा घाटामधनं जाताना त्यांचं एकीकडे असं सहज लक्ष गेलं. सहज म्हणजे फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये असं लक्ष गेलं, की खाली काहीतरी एखादी झोपडी वगैरे आहे. त्यांनी क्षणाचाही विचार केला नाही. घोड्यावरनं उडी मारली त्यांनी. घोडा गेला सुसाट. आणि त्यांनी उडी मारली त्या झोपडीवरती. त्या कुठेतरी दरीमध्ये ती झोपडी त्यांना बारीकशी दिसली. आता ती नेमकी उडी बरोबर पडली त्या झोपडीच्या छतावरती. आणि त्या छतामधनं ते आतमध्ये बदकन पडले. आतमध्ये पडल्यानंतर त्यांना असं दिसलं, की आतमध्ये एक धुनी पेटलेली आहे. आणि त्या धुनीसमोर अतिशय तेजपुंज असा तपस्वी बसलेला आहे. तर त्याला बघितल्यानंतर ते चपापले, पण तरी सुद्धा तो तपस्वी त्यांना काय म्हणतो, तेजपुंज, अजिबात काही बोलू नकोस. मला सगळं काही ठाऊक आहे. मी सांगतो ते कर. त्या समोरच्या भिंतीशी टेकून बस. एवढंच त्यांनी त्यांना सांगितलं राम भोसलेने. आणि तो बसला पुन्हा. राम भोसले बसले समोर तिकडे. एवढ्यात त्या झोपडीचं दार थोड्या वेळाने कोणीतरी ठोठावलं. आणि जोर जोरात आवाज दिला, कोण आहे आतमध्ये, वगैरे वगैरे. तर त्या माणसाने, त्या तपस्व्याने ते दार उघडलं. त्या दारामध्ये इंग्रज अधिकारी, पोलीस असा सगळा तो लवाजमा होता. तर ते महाराजांना म्हणाले, की कौन आहे अंदर. ते महाराज म्हणाले, की कोणी नाही. ते म्हणाले, असं कसं, इथे कोणतरी असलंच पाहिजे. तर ते म्हणाले, म्हणजे आता मी महाराज म्हणतो कारण ते महाराजच होते. तर ते म्हणाले, या आतमध्ये या. आतमध्ये या, कम इन. म्हणजे महाराजांनी अतिशय आदबीने त्यांना सांगितलं, कम इन. महाराजांना इंग्लिश फार सुंदर बोलता येत होतं आणि इंग्रज अधिकारी होते. कम इन म्हणाले. ते आले आतमध्ये. एवढीशी ती झोपडी. आणि त्यांनी सगळीकडे नजर फिरवली, तर त्यांना काहीच दिसलं नाही. राम भोसल्यांची बोबडी वळली होती, की अरे, मी समोर बसलोय, हा दारातनं आत आलाय, एवढीशी झोपडी आहे, आणि ह्याला मी दिसणार आता आणि हे पकडणार. पण त्यांनी सगळीकडे नजर फिरवली, त्याच्या नजरेला कोणीही दिसलं नाही. ते आले तसे, माफ करा, आय एम सॉरी म्हणून ते निघून गेले. आणि मग भानावर आल्यानंतर राम भोसले त्यांना म्हणाले, की आपण कोण आहात आणि आपण कुठे असता, कारण तुम्ही या झोपडीतच राहत असाल असं मला वाटत नाही. तर तेव्हा महाराज त्याला म्हणाले, की मस्त मगन का, मस्त मगन फकीर का, कौन ठिकाण. म्हणजे त्यांनी काय सांगितलं, काही सरळ उत्तर दिलं नाही, मी कोण आहे ते. तरी सुद्धा ते म्हणाले, की खरं सांगा तुम्ही कोण आहात. तर तेव्हा महाराज म्हणाले, राहगीर को राह दिखाए, छोड़ उनके घर, हर लम्हा मैं अपनी धुन में, मेरा नाम है शंकर. राहगीर को राह दिखा के छोड़ उनके घर, हर लम्हा मैं अपनी धुन में, मेरा नाम है शंकर. आणि ते त्यांना म्हणाले, की तू इथे राहू नकोस, या देशात राहू नकोस, कारण तू जे कृत्य केलंयस त्यासाठी तुला पकडायला हे ब्रिटिश सरकार जंग जंग पछाडेल. आणि ते अतिशय क्रूर आणि जालिम आहे, असा महाराजांचा शब्दप्रयोग आहे त्यावेळी. आणि त्यांनी सांगितलं, तू इथून निघून जा आणि तू भारतातही राहू नकोस, तू परदेशामध्ये जा. आणि अक्षरशः राम भोसले जेव्हा परदेशात निघून गेले त्यानंतर, लपत छपत कसे तरी, त्यांना नाही पकडलं कोणी.
आणि परदेशामध्ये गेल्यानंतर डॉक्टर राम भोसलेंचा बोलबाला गवगवा अधिक झाला आणि जेव्हा ते भारतात परत आले त्यानंतर त्यांना ते लक्षात आलं की झोपडीमध्ये आसरा देणारा, आपल्याला अदृश्य करणारा आणि आपल्याला राह दिखाने वाला कोण होता, तर ते म्हणजे महाराज होते. हे जेव्हा त्यांना भारतात परत आल्यानंतर कळलं त्या क्षणी त्यांचे सगळे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि महाराजांच्या चरणावरती त्यांनी डोकं ठेवलं आणि ते त्यांना सरेंडर झाले. तर महाराजांचं म्हणणं काय होतं की रामला मी ज्या विद्या दिल्या महाअवतार बाबाजींच्या वतीने, त्यामुळे त्याच्या त्या विद्यांना परिसस्पर्श प्राप्त झाले. कोणीही संवाद करू शकेल शिकल्यानंतर, कोणीही मसाज करू शकेल शिकल्यानंतर, पण राम भोसल्यांच्या हातामध्ये जी जादू होती ती मिळवणं प्रत्येकाला शक्य नाही. म्हणजे इथे जर एक उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सनई वाजवावी ती बिस्मिल्ला खा साहेबांनीच. त्यांची फूंक जेव्हा त्या सनईमध्ये जाते ना, त्याच्यातनं जे काही नादब्रह्म उत्पन्न होतं तेच नादब्रह्म त्यांनीच तयार केलेल्या त्यांच्या समशिष्याच्या शनईमधनं सुद्धा उमटत नाही. उमटत असेल, नाही म्हणत नाही, पण तो जो परिसस्पर्श आहे ना, तो परिसस्पर्श त्यांना नाही. तो फक्त त्या बिस्मिल्ला खानांच्या बोटामध्ये आहे, त्या सनईच्या फूंक मध्ये आहे. हे का? तर त्यांनाही प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं दर्शन झालेलं होतं. इथे बघा, ते मुसलमान आहेत आणि श्रीकृष्ण हिंदूंचा आहे असं म्हणणारे आहेतच ना. पण परमेश्वर परमात्मा सर्वव्यापी असल्या कारणाने तो हिंदूंचा आहे की आणखीन कोणाचा आहे या वादात शिरण्यात अर्थ नसून, त्यांना जो साक्षात्कार झाला त्या साक्षात्कारापोटी जी फुंक गळ्यातनं त्यांच्या त्या सनईमध्ये जात होती तोंडात, आणि ती बोट जी नाचत होती सनईवरती, त्याला परिसस्पर्श होता. राम भोसल्यांना परिसस्पर्श महाअवतार बाबाजींचा होता आणि प्रेरणा शंकर महाराजांची होती. मग महाराजांनी काय म्हटलंय नंतर, की जेव्हा त्याचा अंतकाळ जवळ आला, कोणाचा? डॉक्टर राम भोसल्यांचा, त्यावेळेला त्याच्या मागच्या सर्व जन्मांचा धांडोळा घेऊन त्यातले बारीक सारीक कर्मभोग सुद्धा मिटवून मी त्याला शिवधामाला नेला, म्हणजेच काय, स्वस्वरूपामध्ये विलीन केले. हे अशी जेव्हा माणसं आपल्या दृष्टीपथात येतात किंवा समाजामध्ये एक काहीतरी ठसा उमटवून जातात, डॉक्टर राम भोसल्यांसारखी, आजही त्यांची ख्याती दिगंत पसरलेली आहे. आजही लोक त्यांना विसरलेली नाहीत. आजही त्यांच्या शिष्यांतर्फे हे कार्य चालू आहे. पण परिसस्पर्श फक्त डॉक्टरांकडे. अर्थात हे कृपेचं दान आहे. त्यांनी प्रवाहित केलेली संवहन विद्या डॉक्टरांनी ज्यांच्या शिष्यांना त्यांना दिली किंवा मसाज होती, त्याच्यामध्ये कुठेतरी तो अंश असणारच की. आपण म्हणतो ना, प्रत्येकामध्ये परमेश्वराचा अंश आहे, पण त्या अंशाचं प्रकटीकरण जेव्हा दमदारपणे होतं किंवा एका विशिष्ट पातळीवरती होतं, तेव्हा आपण म्हणतो अरे इथं काहीतरी वेगळं आहे बरं का. मग इथं काहीतरी वेगळं आहे, ते ते आहे परिसस्पर्शाचं काम आहे त्याच्यामध्ये. तर ही जी राम भोसल्यांची कथा आहे, तर त्याच्यातनं काय बोध घेता येत, की तुमच्या मागच्या जन्मांचा धांडोळा असो किंवा आणखीन काही असो, पूर्वपुण्याही काही असो, तुम्हाला त्याचं ज्ञान नसो किंवा असो, पण ज्ञान शक्यतो नसतं त्याचं, पण सत्पुरुष, अवतारी पुरुष हे पूर्णपणे जाणून असतात की ह्या भांड्याला नेमकं काय करायचंय, हे कसं घासायचंय, त्याला कलई लावायचे का लकाकी द्यायचे का आणखीन काय करायचंय, आणि ते आकर्षकरित्या पेश करून शेवटी ते स्वतःच्या झोळीत टाकायचे. हे सत्पुरुषांना माहिती असतं. राम भोसल्यांचं चरित्र विलक्षण आहे, प्रत्येकाने वाचावं, ते उपलब्ध आहे. पण ही जे कथानक महाराजांच्या बाबतीत जे घडलेलं आहे किंवा राम भोसले आणि महाराजांच्या बाबतीतली ही जी कथा आहे, त्याच्यामधनं एकच संदेश प्रत्येकाने घ्यावा,
की जेव्हा पाठीराखा कृष्ण सखा असतो, तो महाराजांच्या रूपाने असू नाही तर कोणाच्या. तो द्रौपदीसाठी पण उभा राहतो आणि तो डॉक्टर राम भोसलेंसाठी पण उभा राहतो. त्याला कुठेही फरक करावा असा वाटत नाही. म्हणजेच यत्र धर्मो तत्र जया असं म्हणतो ना, म्हणजे धर्मकर्माने वागणाऱ्या माणसानं जरी त्यांनी हत्या केलेली असली तरी ती धर्मासाठी केलेली हत्या होती. हिंदू धर्मासाठी केलेली हत्या होती. घटना काही घडलेली असो, पण त्याचा पाठीराखा किंवा त्यांची पाठराखण ही महाराजांनी केली. आता आणखीन एक मजेशीर गोष्ट आपण ऐकूया त्याच्यामध्ये. तर मधुसूदन विष्णू कान्हेरे नावाचे एक गृहस्थ होते. पुण्यामध्ये बुधवार पेठेत श्री स्वामी समर्थांचा, अक्कलकोट स्वामी समर्थांचा जो मठ आहे, त्या मठामध्ये दुपारच्या वेळी जाऊन हे कान्हेरे, विष्णू कान्हेरे, मधुसूदन कान्हेरे हे जेव्हा तिथे जात असत दुपारी, त्यावेळेला तिथे जाऊन ते भजन म्हणत असत. आणि गोड गळा होता त्यांचा, ते भजन म्हणत असत त्यावेळेला. एक दिवस ते असेच गेले बुधवार पेठेतल्या त्या मठामध्ये. आणि त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, त्यांनी एरवी ते नुसतीच भजनं म्हणायचे झांज वगैरे घेऊन. त्या दिवशी त्यांनी हार्मोनियम घेतलं जाऊ आणि तो भाता वगैरे उघडून त्यांनी ते पेटी वाजवायला सुरुवात केली आणि गायला सुरुवात केली. त्यांचे स्वर चालू होते, गायन सुरू नुकतंच झालं होतं, एवढ्यात कोणतरी त्यांच्या अशी गळ्याला गच्च मिठी मारली. आता वाजवतोय माणूस, गातोय, पण गळ्याला गच्च मिठी मारली, गळा मिठी म्हणतो तशी मागच्या बाजूने. आता त्यांना समजे ना हे कोण आहे, हा हे काय आहे. तर तो त्याला असं दिसलं काहीतरी हात आहेत दोन, असे म्हातारेसे. तर ते म्हणाले, अहो सोडा, अहो सोडा, कोण आहात तुम्ही, सोडा, मी भजन म्हणतोय, गातोय. ते म्हणे सोडा सोडा. तर ते गाणारा, ते मिठी मारणारा जो होता, त्यांनी मिठी सोडण्याच्या ऐवजी आणखीनच घट्ट गळा मिठी घातली. त्यांचा श्वास गुदमरायला लागला. तर ते कानात काय म्हणणार, ते महाराजच होते आपले. महाराज कानात म्हणाले, अरे अशा गोड गोड बोलण्यानी, एवढ्या मृदू भजनांनी तो स्वामी जागा नाही होणार. कारण स्वामींचा मठ होता ना तो. तो जागा नाही होणार रे. त्याच्यासाठी तार सप्तकातला सूर लावायला लागेल, तेव्हा त्याला कुठेतरी जाग येईल. तो नाही तसा जागा होणार. तर ते म्हणाले, अहो पण मिठी तर सोडा. ते ऐकायला तयार नाही. शेवटी ह्यांनी शरीरातलं सगळं अगदी शक्ती एकवटून त्यांना ढकलून दिलं ते गळ्यातली मिठी सोडवून. आणि अक्षरशः महाराज आपटले जाऊन भिंतीवर मागच्या. आणि त्यांच्या इथे कुठेतरी खोक पडली, रक्त आलं त्याच्याने. तर महाराज सावकाश उठले. त्यांनी स्वतःच्या खिशातली चुन्याची डबी काढली, त्यातला चुना घेतला, त्या जखमेवरती लावला आणि त्याला म्हणाले, अरे असं नको म्हणू, मृदू मृदू भजन. हे बघतायत कोण हा मनुष्य, हे काय चाललंय ह्याच, आणि हे काय रक्त, काय चुना, काय म्हणजे आपण काय उद्देशाने ह्या मठामध्ये आलोय, काय करायला आलोय, आणि हे काय चाललंय सगळं अघटित. आणि तो म्हणतो, हा स्वामी तुमचा किंवा म्हातारा तुमचा जागा नाही होणार, झोपलाय तो एवढ्या मृदू भजनाने. आणि मग महाराजांनी काय केलं, बळे बळे त्याच्या पुढचे ते हार्मोनियम ओढून घेतले आणि त्यांनी स्वतःच तो सूर लावायला सुरुवात केली. आणि त्यांनी, महाराजांनी एका क्षणात असा काही टिपेचा तार सप्तकातला सूर लावला. ते ऐकून ह्याच्या मधला जो गायक होता, म्हणजे ह्याला जे काही थोडंफार अवगत होती विद्या या कान्हेरेंना, ते अशी वीज चमकावी त्यांच्या अंगात, असं झालं की अरे हा सूर आहे म्हणजे काय, लखलखत झुंबर, किती लखलखल्या झुंबरासारखं तो सूर आहे एकदम. अशी सगळीकडे दिवे लागले रे दिवे लागले तशी अवस्था झाली. आणि तो सूर ऐकतानाच त्यांच्या असं लक्षात आलं की समोर स्वामींच्या गळ्यामध्ये जी मोत्याची माळ आहे घातलेली होती, म्हणजे सकाळपासून जी पूजेच्या वेळेला, ती खडकन गळून पडली. ती गळून पडल्यावरती महाराज ओरडले, अरे म्हातारा जागा झाला बा, खडबडून जागा झाला, झाली झोपेतनं जाग आली त्याला, म्हणजे असा सूर लावला पाहिजे. आणि मग त्यांनी काय केलं म्हणजे आता आपल्याला हसायला येतं, पण असं आपल्याला ऐकताना सुद्धा किती असं भारावल्यासारखं वाटतं की हे काय आहे. हे म्हणजे ह्याच्या मागचा भावार्थ, गूढार्थ आहे तरी काय. आणि मग त्यांनी काय केलं
की त्याला म्हणले आता भजन बिन्न राहू दे, तो जागा झाला ना आता, आता आपण एक काम करूया, चल म्हणे बाहेर. आणि त्यांना पुन्हा त्याचं बकोट धरलं त्या कानेरेंचं, आणि त्यांना ओढत ओढत मठाच्या बाहेर आणलं. आणि रस्त्यावरती आणून महाराजांनी त्यांचे हात पकडले, आणि त्यांचेच हात एकमेकावरती त्यांनी आपटायला सुरुवात केली. कोणाचे? त्या कानेऱ्यांचेच हात एकमेकावर. महाराजच आपटतायत. रस्त्याने येणारी जाणारी लोक बघतायत, हे कानेरे बडबडतायत काहीतरी, आव काय चाललंय काय. तर तिकडून एक पैलवानाची स्वारी येत होती. तर तो पैलवान सांग डोक्यात गेली ही गोष्ट, की एक म्हातारा या एका माणसाला असा चांगला तरणा ताठा दिसतोय माणूस, त्याला बळजबरी पकडून हात आपटतोय म्हणजे काय. तो पैलवान असतो तो. तो म्हणाला, ए म्हाताऱ्या, म्हणून त्यांनी महाराजांना असं पकडून बाजूला करायचा प्रयत्न केला, तर महाराजांनी एका डाव्या हाताने त्याला होलपाडून टाकलं. आणि मग मग ते म्हणाले की चल. आणि म्हणून त्याला त्या कानेरेना रस्त्यातनं खेचत 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 एका घरी नेऊन त्यांनी सतरंजीवर बसवलं. आणि ते म्हणाले त्याला की हे आमच्या मामा डेकड्यांचं घर आहे बरं का. आणि त्यांनी ऑर्डर सोडली, मामी आम्ही आलोत, आम्हाला चहा पाहिजे, आणि या कानेऱ्याला एक कप कॉफी द्या. आता कानेरे पुन्हा चपापले, की हे आयुष्यात त्यांनी कधी चहा पेलेलं नाही, पण ते स्वतः कॉफी पेते, पण मी कॉफी पितो हे या माणसाला कसं कळलं, कारण माझ्यासाठी एक कप कॉफीची ऑर्डर दिलेली आहे. आणि मग ते कॉफी वगैरे पेले. काय चाललंय हे अजूनही त्यांना भानावर ते आलेले नव्हतेच, म्हणजे हे काय चाललंय. तर तिथे एक दोन जण होती. तर कॉफी वगैरे प्यायल्यावर एकाने हळूच विचारलं, काय हो, तुमची आणि शंकर महाराजांची ओळख कशी काय. तर कानेऱ्यांना पुन्हा आश्चर्याचा धक्का होता, की ऐकलं होतं, पण हे शंकर महाराज आहेत, आणि त्यांनी हे एवढा सगळा लीला विलास घडवून आणलाय आतापर्यंत मठामध्ये गेल्यापासून, म्हणजे स्वामींच्या. तर हे पत्ताच नाही. आणि मग काय झालं, की ह्या झटापटीचा लाभ, गळामिठीचा लाभ काय झाला कानेऱ्यांना. तर संगीतात त्यांची अतिशय प्रगती झाली, शास्त्रीय संगीत गाण्यामध्ये पटाईत झाले. आणि संगीतामधलं जे नाद ब्रह्म आहे, ते नाद ब्रह्म त्यांना अवगत झालं. आणि मग काय, की एकदा त्या नाद ब्रह्माची गोडी लागल्यानंतर कानेऱ्यांमध्ये खूपच काहीतरी बदल झाला. आणि वास्तविक असं जेव्हा घडतं, त्यावेळेला पुन्हा काय होतं, शरणागती होतेच की. देणाऱ्याचे हात हजार आहेत ना, तुला हवे ते तू स्वीकार, असं जे म्हटलं जातं ना. मग ही स्वीकृती कसली आहे, तर ते संगीत अंगामध्ये जे रोमारोमात भिनत गेलं, आणि त्यातून तो नाद ब्रह्माचा डोह सापडला त्यांना. दुसरं काय लागतं आयुष्यामध्ये? कृपेचा आविष्कार कोणत्या पद्धतीने कधी होईल, कसा होईल, ह्याच्या कल्पना साम्राज्यात अडकून राहण्यात काही अर्थ नसतो. कारण तुमच्या कल्पनेच्या पलीकडे जो प्रांत सुरू होतो, तोच प्रांत मुळे अध्यात्माचा प्रांत आहे. अध्यात्मामध्ये कल्पना विलास, लीला विलास महाराजांचा आहे, पण आपला कल्पना विलास असून चालत नाही. लीला विलास त्यांना शोभतो, आपल्याला कल्पना विलास शोभत नाही. इंग्रजीमध्ये ज्याला म्हणतात ना, इमॅजिनेशन, इल्युजन, हॅलोसिनेशन, जे नाही आहे. भ्रामक जगामध्ये वावरायला माणसाला फार आवडतं, आणि त्या भ्रामक जगात वावरताना जे काही स्वतःच्या मनाचे खेळ खेळले जातात, ज्या कल्पनांचं साम्राज्य उभं केलं जातं स्वतःच्या मनावर, त्या साम्राज्यामध्ये काय घडतं. मग ते मी मागच्या काही लेक्चरमध्ये सांगितलं, ते महाराज असे समोर उभे राहिले, अमकं झालं तमकं झालं. महाराज अंगात आले, लाईट बंद केले की फोटोवरचा हार खाली पडतो, फोटोतनं आपोआप प्रकाश येतो. महाराजांना उद्योग नाहीयेत काही फोटोतनं प्रकाश काढण्यापलीकडे. अहो, जो तेजाचा सागर आहे, तेजाचा महासागर आहे, त्याला काय करायचे तुमच्या फोटोतले प्रकाश आणि एका उजेडाची तिरीप, काय गरज आहे. महाराज हारामध्ये अडकलेले नाहीत, महाराज भस्मात अडकलेले नाहीत, महाराज त्रिशूळ आणि डमरू मध्ये अडकलेले नाहीत.
महाराज कुठल्याही वस्त्रालंकारामध्ये अडकलेले नाहीत. ते तत्व विचारात घेतलं तर तत्व हे तत्वाशीच एकनिष्ठ असतं आणि त्या तत्वाला नटवण्याचं काम आपला कल्पना विलास करत असतो. तुम्ही कोणत्याही रूपात त्यांना पहा, त्यांना त्याचा काही फरक पडत नाही, कारण तो तुमचा कल्पना विलास आहे. मी जेव्हा म्हंटल मागच्या काही लेक्चरमध्ये की त्यांना आपलं बाळ समजावं, दुपट्यामध्ये घ्यावं त्यांना, हा कल्पनेचा विलासच आहे की. तुम्हाला ती अनुभूती येणं म्हणजे तो तुमच्या पुरता तुम्हाला घडलेला साक्षात्कार आहे, पण तिथे त्या दुपट्यामध्ये खरोखर ते बाळ स्वरूपात शंकर महाराज आहेत का? तर आहेत का? तर आहेतही आणि नाहीतही. पुन्हा उत्तर तेच आहे. ह्या चक्षूंना दिसणारं जे वास्तव आहे त्याच्या पलीकडचं जे भ्रामक जग आहे, त्या भ्रामक जगतातून जेव्हा आपली प्रगती पुढच्या जगामध्ये होते, कल्पना विलासाच्या पलीकडचं जग म्हणजेच अध्यात्माचं जग आहे. मग त्या जगतातून ह्या जगतात, ह्या जगतातून त्या जगतात, म्हणजे डायमेन्शन टू डायमेन्शन, आयाम म्हणतो ना डायमेन्शनला आपण, त्या डायमेन्शन मधून सहज इकडे तिकडे करणं माणसाला केवळ मनाच्या वेगाने शक्य असतं. पण ते मन काबूत नसतं. ते स्वैर सोडलेलं मन असतं. क्षणात मला ते बाळ वाटतंय, क्षणात मला ते मूल वाटतंय, क्षणामध्ये ते प्रौढ वाटतंय, क्षणामध्ये ते वृद्ध वाटतंय. कितीतरी प्रकार आहे. मग आपण जशी कल्पना करू ना तसाच तो परमेश्वर तुम्हाला सापडतो. देव दानवे नरे निर्मिले हे म्हणतात ते काही खोटं नाहीये की देव दानवे नरे निर्मिले म्हणजे मूर्तीमध्ये साकार केलं तर भाग वेगळा, पण मनामध्ये जे निर्माण केलेलं आहे ते देव आणि दानवांना आपणच निर्माण केलंय. असुरांची रूपं अशी आणि सुरांची रूपं म्हणजे देवांची रूपं अशी, हे ठरवलंय कोणी? आपणच ठरवलंय. देवानी त्यांचे फोटो पाठवले नाहीयेत तुम्हाला व्हॉट्सअपवरती की आम्ही असे आहोत, या पद्धतीने आम्हाला साकार करा म्हणून. त्यांना गरजच नाही ना या सगळ्या गोष्टींची.